अहो थांबा जरा, एकदा हा व्हिडिओ बघून तर घ्या. तुमच्या सुद्धा कामी येऊ शकतो बरं का. जर तुम्हाला कुठे फिरायला जायचंय, तुम्ही कुठेतरी बाहेर जाताय 4-5 दिवसासाठी, तर एकदा तुम्ही हा स्नॅक्स नक्की बनवून बघा. 1 महिनाभर आरामशीर टिकतो. आपण जे पॉकेटमधले आणून खातो की नाही मिनी कचोरी, तीच मिनी कचोरी आज आपण घरच्या घरी एकदम परफेक्ट मेजरमेंट सोबत बनवून तयार करणार आहोत. चला तर मग पटकन सुरुवात करूया आपल्या साध्या, सोप्या आणि घरगुती रेसिपीला. त्यासाठी इथे मी 1 कप इतकी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि 2-3 तासापूर्वी भिजत ठेवलेली आहे. आधी 1-2 पाण्याने धुवून घ्यायचंय, त्यानंतर भिजत ठेवायचं आणि तुम्ही बघू शकता एकदम नरम डाळ इथे भिजलेली आहे. इथे मी 1 कप डाळीचा वापर केलाय, पण 1 कप डाळीमध्ये भरपूर साऱ्या मिनी कचोरी बनून तयार होतात. याऐवजी तुम्हाला जर कमी क्वांटिटीत बनवायची असेल ना, तुम्ही अर्धा कप डाळ जरी भिजत ठेवली ना, तरी भरपूर मिनी कचोरी बनवून तयार होतात. तर बघा डाळ आपली छान भिजलेली आहे. आता एक पॅन घ्यायचा आहे. गॅस ऑन करून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये 1 चमचाभर सोप ॲड करायची आहे. 2 चमचा धने ॲड केलेले आहेत. 1 चमचा आपल्याला जिरे ॲड करायचं आहे. 5-6 लवंग ॲड केलेली आहे आणि अर्धा चमचा इतकी काळी मिरी ॲड केलेली आहे. आपल्याला मस्त हा कचोरीचा मसाला तयार करायचा आहे. छान 2-3 मिनिटापर्यंत याला खरपूस भाजून घ्यायचा आहे. गॅस बंद करून घेतलेला आहे. जोपर्यंत घरात सुगंध सुटत नाही या मसाल्याचा, तोपर्यंत मसाला आपल्याला भाजायचा आहे. मसाला छान भाजलेला आहे. आता मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घेऊया आणि बारीक पावडर तयार करून घेऊया. तर बघा इथे मी पावडर तयार करून घेतलेली आहे. बघू शकता तुम्ही एकदम छान बारीक पावडर तयार केलेली आहे. आता ना हे आपल्याला एका बाउलमध्ये काढून बाजूला ठेवून घ्यायची आहे. आणि आता याच मिक्सरच्या पॉटमध्ये आपल्याला चिवडा बारीक करून घ्यायचा आहे. तर बघा इथे मी खट्टा मिठावाला चिवडा 2 पॉकेट घेतले, कारण 1 कप मुगाची डाळ भिजवलेली आहे. सारण थोडंसं जास्त आहे आपलं, त्यासाठी ते मी 2 पॉकेट वापरले आहेत. जर तुम्ही सारण कमी करत असाल ना, तर थोडंसं 1 पॉकेट जरी वापरला तरी पुरेसा आहे. किंवा तुमच्या घरामध्ये एखादी कोणताही घरगुती चिवडा वगैरे असेल ना, तो जरी बारीक करून घेतला तरी चालेल. याच्याने ना कचोरीची टेस्ट एकदम मार्केटसारखी असते. खूपच चवीला छान लागते. म्हणून मी हा चिवडा वापरलेला आहे. हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर ॲड करा, नसेल तर स्किप केलं तरी चालेल. तर बघा मी चिवड्याचं पावडर करून घेतलेला आहे आणि ते सुद्धा बाजूला ठेवून घेतलंय. आता एक चाळणी घ्यायची आहे आणि आपण जे भिजत ठेवलेली डाळ आहे ती पूर्ण ॲड करायची आहे आणि त्याच्यातलं पूर्ण पाणी निथळून घ्यायचं आहे. तर बघा डाळीतलं पूर्ण पाणी मी काढून घेतलं आहे. आता गॅसवर एक कढई ठेवायची आहे. त्याच्यामध्ये 2 चमचा इतकं तेल ॲड करायचं आहे. खूप जास्त तेल ॲड करायची अजिबात गरज नाही. 2 चमचा तेल पुरेसं आहे. बघा इथे मी थोडीशी डाळ आधी टाकून बघितली, तेल व्यवस्थित गरम झालंय की नाही. तेल छान गरम झालेलं आहे. आता याच्यामध्ये जी आपण भिजत ठेवलेली मुगाची डाळ आहे ती ॲड करायची आहे. 2 मिनिटापर्यंत व्यवस्थित त्याला तेलामध्ये भाजून घ्यायचं बघा अशा पद्धतीनं. खूप जास्त वेळ सुद्धा भाजायची गरज नाही, कारण आपल्याला परत मसाले ॲड केल्यानंतर डाळीला छान भाजायचं आहे. तर मी 1-2 मिनिटं असंच फिरवून घेतलेलं आहे तेलामध्ये. त्यानंतर याच्यामध्ये 1 चमचाभर मीठ ॲड केलेलं आहे. चवीनुसार मीठ ॲड करून घ्या. पाव चमचा हळद ॲड करायची आहे आणि परत थोडंसं याला भाजून घ्यायचं आहे 2-3 मिनिटापर्यंत. डाळ जोपर्यंत पूर्णपणे सॉफ्ट होत नाही तोपर्यंत डाळीला पूर्ण शिजवायचं आपल्याला. तर इथे तुम्ही बघू शकता डाळ इथे मी छान भाजून घेतलेली आहे. जवळपास 5-6 मिनिटं लागतात डाळ भाजायला. डाळ इथे छान शिजलेली आहे. आता याच्यामध्ये जो आपण मसाला बनवून घेतलेला आहे कचोरीचा, तो ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर 1 चमचाभर मिरची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा चाट मसाला ॲड केलेला आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही अर्धा चमचा साखर पावडरसुद्धा ॲड करून घेऊ शकता. तर बघा हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. छान डाळीला भाजायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचाभर किंवा 1 टेबलस्पून इतकी कसुरी मेथी ॲड करायची हाताने क्रश करून आणि जे आपण चिवड्याचं पावडर तयार केलेला आहे तो सुद्धा ॲड करून घ्यायचा आहे. आणि सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. 2 मिनिटापर्यंत व्यवस्थित सगळं मिक्स करायचं आहे. त्यानंतर इथे आपल्याला गॅस बंद करून घ्यायची आहे आणि हा सारण पूर्णपणे गार करून घ्यायचं आहे. थोडंसं टेस्ट करून बघूया मीठ वगैरे व्यवस्थित आहे की नाही. जर मीठ कमी वाटत असेल तर थोडंसं वरून टाकून घेऊ शकता. तर आपलं सारण तयार झालेलं आहे कचोरीचं. तो थंड होण्यासाठी मी बाजूला ठेवून घेतलं आहे. आता लगेच पीठ लावून घेऊया. तर बघा ही ना सिक्रेट टिप्स आहे. जर तुम्ही या पद्धतीनं पीठ व्यवस्थित मळलं ना, तुमची कचोरी अजिबात फुटणार नाही तेलात गेल्यानंतर. तर इथे मी 1.5 कप इतकं मैदा घेतलेला आहे. पाव चमचा मीठ ॲड केलेला आहे आणि अर्धा चमचा इतकं ओवा ॲड करायचं आहे. हाताने छान क्रश करून ॲड करायचं आहे. म्हणजे आपला जो पीठ आहे ना त्याचा एक वेगळाच फ्लेवर येतो ओवामुळे. आणि त्यानंतर याच्यामध्ये 2 चमचा इतकं तूप ॲड करायचं आहे. तुपाने छान खुसखुशीत होतात कचोरी. तर तूप ॲड केल्यानंतर आता आपल्याला हाताने हा पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जोपर्यंत पिठाचा छान असा गोळा तयार होत नाही तोपर्यंत पिठाला इथं मिक्स करायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता किती छान असा पेढा तयार होतोय. हाताने जर मुठ्ठी बांधून बघितली ना, खूप सुंदर असा पेढा तयार होतोय. आणि तरच समजायचं जर पेढा व्यवस्थित तयार झाला तर समजायचं की आपल्या पिठामध्ये जे तूप ॲड केलंय तो परफेक्ट आहे. जर कमी वाटत असेल, पेढा व्यवस्थित जमत नसेल तर थोडंसं तूप इथे वाढवू शकता.
तर त्यानंतर थोडं पाणी ॲड करायचं आणि एकदम सॉफ्ट असा पीठ लावून घ्यायचं आहे. कचोरीला पीठ थोडंसं जास्त नरम लावायचा असतो, नाहीतर जर एकदम पीठ कडक झाला तर कचोरी तेलात टाकल्यानंतर फुटतात. म्हणून एकदम सॉफ्ट पीठ लावून घ्यायचं आहे. तर पीठसुद्धा लावून तयार आहे, सारण तयार आहे. लगेच आपण कचोरीसुद्धा बनवून घेऊया. सगळ्यात आधी पीठ घ्यायचं आहे, त्यानंतर त्याला एक शेपमध्ये आपल्याला छोटे बॉल्स इथे कट करून घ्यायचे. त्यासाठी बघा इथे मी थोडंसं असं सिलेंडर शेपमध्ये त्याला करून घेतलं, म्हणजे एका शेपमध्ये आपल्याला कट करता येईल. आणि बघा इथे व्यवस्थित आता मी कट करून घेणार आहे. तर चाकूने आपण एका साईजमध्ये छोटे पेढे तयार करून घेऊया, म्हणजे एकतर कचोरी बनवायला पण सोपी जाईल, लवकरसुद्धा बनवून तयार होतील आणि एका साईजची सुद्धा बनवून तयार होईल. तर बघा कचोरी कशी बनवायची, सगळ्यात एक छोटासा पेढा घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला ना असे छोटे ना वाट्या तयार करून घ्यायच्या आहेत. एक वाटी तयार करायची, त्यानंतर सारण भरायचं. थोडंसं तुम्ही याला पिठाचा हात लावला तरी चालेल. थोडंसं पिठाचा हात लावायचा, एक छोटीशी वाटी तयार करायची, त्याच्यामध्ये थोडंसं सारण भरायचं आणि त्यानंतर व्यवस्थित कचोरीला बंद करायचं. तर इथे तुम्ही बघू शकता मी इथे सारण भरून घेतलंय. त्यानंतर हलक्या हाताने सारण खाली दाबत जायचं आणि खालचं पीठ थोडंसं वरच्या बाजूने आणायचं आणि व्यवस्थित राऊंड छोटासा पेढा तयार करायचा. हाताने थोडंसं प्रेस करायचं आणि इथे आपली मिनी कचोरी बनवून तयार झाली आहे. तर बघा आधीच मी एक बनवून घेतलं होतं, पण त्यावेळेला व्हिडिओ घेतला नाही, विसरून गेली त्यावेळेला. त्यासाठी मी परत एकदा तुम्हाला बनवून दाखवते. अजून एक बनवते बघा. एक छोटासा पेढा घेतला, एक वाटी बनवून घेतली, त्याची छोटीशी वाटी बनवायची आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये सारण भरायचं आहे. सारण खालच्या बाजूने दाबत जायचं अंगठ्याने बघा अशा पद्धतीने आणि पीठ वरच्या बाजूने आणायचं. वरचं तोंड पूर्ण लॉक करायचं, व्यवस्थित लॉक करायचं, नाहीतर तेलात टाकल्यानंतर फुटण्याचे चान्सेस असतात. तर बघा ही आपली दुसरी कचोरीसुद्धा इथे बनवून तयार झालेली आहे की नाही, एकदम सिंपल. जे रसराजचं पॉकेट मिळतं की नाही त्याच्यापेक्षा सुद्धा चवीला अप्रतिम असते, बनवायला अतिशय सोपी आहे. आणि बघू शकता तुम्ही इथे मी छान थोड्याशा मिनी कचोरी बनवून घेतल्या आहेत. आता आपण तळून घेऊया. त्यासाठी गॅसवर तेल तापण्याकरिता ठेवलेलं आहे आणि तेल ना एकदम थोडं कमी नॉर्मल गरम करायचं आहे. बघू शकता तुम्ही इथे मी कचोरी टाकल्यानंतर एकदम हलके बबल्स येत आहेत, तेवढंच तेल गरम करायचं आहे. खूप जास्त तेल गरम केलं तर कचोरी व्यवस्थित खुसखुशीत होणार नाही आणि टाकल्याबरोबर अजिबात ढवळाढवळ करायचं नाही. ऑटोमॅटिक कचोरी वर येते फुलून. त्यानंतर त्यांना पलटून घ्यायचं आहे. आलटून पलटून दोन्ही साईडने एकदम गोल्डन क्रिस्पी होईपर्यंत कचोरी तळून घ्यायची आहे. तर इथे ना कचोरीचं पीठ लावत असताना मी तुम्हाला एक टिप सांगते. कचोरीचं जेव्हा पीठ लावतो की नाही त्यावेळेला थोडंसं नरम पीठ लावायचं. पोळीच्या पिठापेक्षा थोडंसं नरम पीठ लावलं की कचोरी एकतर तेलात टाकल्यानंतर फुटणार नाही आणि खूप जास्त टम्म फुलतात. त्यासाठी पीठ लावत असताना थोडंसं नरम लावा. आणि बघा ही आपली पहिली बॅच इथे तयार झालेली आहे तळून. आता ही दुसरी बॅच सुद्धा मी टाकून घेतली आहे. अशाच पद्धतीने आपल्याला ती सुद्धा ढवळाढवळ करायची नाही, जोपर्यंत कचोरी पूर्णपणे वर येत नाही फुगून तोपर्यंत. आणि जोपर्यंत कचोऱ्या पूर्णपणे फुगून वर येत नाही तोपर्यंत त्यांना पलटवायचं नाही. कचोरी एकदा का फुगून वर आली त्यानंतर त्यांना आलटून पलटून दोन्ही साईडनं गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत. आणि बघू शकता आपली दुसरी बॅच सुद्धा इथे बनवून तयार झालेली आहे. कलर बघू शकता किती क्रिस्पी खुसखुशीत अशी कचोरी बनवून तयार झालेली आहे. अशाच आपल्याला सगळ्या कचोऱ्या बनवून घ्यायच्या, कारण मला भरपूर बनवायच्या आहेत. त्यासाठी ते मी थोड्या तुम्हाला बनवून दाखवल्या आहेत. आणि तुम्ही इथे कलर बघू शकता कचोरीचं किती खुसखुशीत, किती क्रिस्पी आणि किती सुंदर कलर आलेला आहे. अशाच कचोऱ्या इथे मी सगळ्या बनवून घेणार आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुम्ही ही मिनी कचोरी बनवून ठेवणार की नाही मुलांसाठी? तुम्ही एकदा ही मिनी कचोरी जर घरात बनवून ठेवली ना महिनाभर आरामशीर खाऊ शकता, एवढी छान बनते. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, त्यासोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओ, तोपर्यंत बाय.